शेतकरी मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे कृषी मित्र यूट्यूब चॅनलवरती. शेतकरी मित्रांनो नुकतीच कर्जमाफी मंजूर झालेली आहे, माफ झालेली आहे. रात्री या कर्जमाफी संदर्भात जी आर देखील आलेला आहे. तर या कर्जमाफीत नेमके कोणते शेतकरी पात्र झाले आहेत, याचे निकष काय, याविषयी आपण सविस्तर अशी माहिती देणार आहोत. अतिशय मोजक्या शब्दात 2 मिनिटांमध्ये तुम्हाला कर्जमाफीविषयी अतिशय सविस्तर अशी माहिती देणार. त्यामध्ये तुम्ही शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती समजेल. ही कुठल्या शेतकरी झालेले आहे तर 1/4/2019 ते 31/3/2025 या कालावधीमध्ये उचललेल्या अल्पमुदत पीक कर्जाची दिनांक 30/9/2025 अखेर थकीत असलेली व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकेकडील सर्व कर्ज खात्यावरील एकत्रित थकबाकीची मुद्दल व्याजासह रक्कम 2 लाखापर्यंत असण्यास कर्जमुक्तीचा लाभ होणार आहे. हे दुसरा निकष आहे मित्रांनो. पीक कर्जाची फेरपुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या कर्जातील दिनांक 30/9/2025 रोजी थकीत असलेल्या व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्याची मुद्दल व व्याजासह रकमेची 2 लाखापर्यंत असल्यास त्या शेतकऱ्याची कर्जमुक्तीला लाभ भेटणार आहे. अतिशय सगळ्यात महत्त्वाचा असा तिसरा निकष आहे. त्यामुळे भरपूर शेतकरी या कर्जमुक्तीपासून वंचित राहणार आहेत. तो म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 2019चा लाभ मिळाला अशा शेतकऱ्यांना दिनांक पहा. शेतकरी मित्रांनो अतिशय महत्त्वाचा निकष आहे तिसरा, की ज्या शेतकऱ्यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 2019 लाभ घेतलेला आहे, परंतु त्यांनी नंतर जे पीक कर्ज घेतले आहे त्याची रक्कम 50,000पर्यंत मुद्दल आणि याजासकट 50,000 असल्यास त्या शेतकऱ्यांना या फक्त योजनेचा लाभ भेटणार आहे. अतिशय किचकट अशी तिसरी निकष आहे मित्रांनो. यामुळे भरपूर शेतकरी अपात्र होणार आहेत मित्रांनो. अशा प्रकारे आपण पुढचा निकष पाहूयात. एक वेळ समझोता हा निकष काय आहे ते OTS. तर थकीत रकमेच्या 2 लाखापेक्षा जास्त असलेल्या शेतकऱ्यांनी प्रथम 2 लाखापेक्षा जास्त असलेली थकीत रक्कम बँक संस्थेत परतफेड करणं आवश्यक आहे. अशी रक्कम परतफेड केल्यानंतर शेतकऱ्यांना एकवेळ समझोता या अंतर्गत 2 लाखाचा लाभ भेटेल. आता प्रोत्साहनपर अनुदान कुठल्या शेतकऱ्यांना भेटणार तर ज्या शेतकऱ्यांनी 1/4/2023 ते 31/3/2026 या कालावधीमध्ये कर्जाची नियमित परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहनपर अनुदान भेटणार आहे. शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण अतिशय महत्त्वाची अशी माहिती अतिशय थोडक्या शब्दामध्ये तुम्हाला आम्ही सांगितली आहे. कोणते शेतकरी पात्र झाले आहेत. तर माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर शेतकऱ्यांसोबत माहिती व्हिडिओ शेअर करा. नक्कीच त्यांना देखील फायदा होईल मित्रांनो. तर लवकरच भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.